आता लोक मला बोलतात की तू सुट्टीच्या दिवशी घरी बसायचं सोडून इकडे तिकडे फिरतेस, तर तुझे घरचे काय बोलत नाही का? भाई तुम्हाला काय सांगू, माझी मम्मी आणि माझी आजी एवढी मला बडबड करतात ना. बट एनिवेज, या वेळेस सुद्धा माझा काहीतरी प्लॅन होता. ॲक्च्युली मी माझ्या एका बेस्ट फ्रेंडला भेटायला चालली होती, जी की काही दिवसांसाठी अंबरनाथला आली होती. त्यामुळे इथून गाडी पकडली आणि डायरेक्ट अंबरनाथ स्टेशनला गेली. पण ज्या मॅडमसाठी आपण वेट करत होतो त्या तर मॅडम अर्धा तास लेट येणार होत्या. सो मग मी तिचा तिथेच वेट करत बसले आणि त्याच्यानंतर फायनली ती आली. आता लेट आली आहे म्हणल्यावर अशीच तर नाही येणार, त्यामुळे तिने माझ्यासाठी चॉकलेट आणि एक रोज आणलं होतं. भाई साहब, म्हणलं एवढी खुश झाली ना मी की काय सांगू. मला ठीक आहे, चल इतना काय, अभी इतना लाया है तो तुझे माफ कर दूंगी, असं बोलत बोलत गप्पा मारत मारत आम्ही मस्तपैकी त्या गार्डनला गेलो. आता या गार्डनचं नाव आहे नेहरू पार्क. नॉर्मली तुम्ही जर मॅपवर टाकलं तर याचं लोकेशन तुम्हाला आरामात भेटून जाईल. पहिली बात तर मी जेव्हा त्या गार्डन मध्ये गेले तेव्हा मला रिअलाइजच झालं नाही की हे अंबरनाथ मधलं गार्डन आहे. लाईक अंबरनाथ मधलं, भाई अंबरनाथ एवढं कसं काय सुधारलं. मी जेव्हा 18 वर्ष तिथे राहिली तर तेव्हा एक पण असं गार्डन बनलं नव्हतं. आणि लिटरली आता जे काही अंबरनाथ सुधारलंय म्हणजे लाईक एकदम टॉप. एवढे भारी भारी गार्डन मी फक्त मुंबईला बघितले होते आणि ते मी आता अंबरनाथ मध्ये सुद्धा बघते. तसं बघायला गेलं तर प्रगती तर आहे, पण ती प्रगती आम्ही असताना का नाही झाली. पण हां, गार्डन मात्र एक नंबर आहे आणि ह्या पूर्ण गार्डनचा व्लॉग मी यूट्यूबला टाकलेला आहे. सो जर तुम्हाला पूर्ण गार्डन वगैरे बघायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा, बिकॉज लवकरच एक व्लॉग येणार आहे. आणि मग ह्या मॅडमला लागलेलं असताना सुद्धा त्यांनी सगळं सामान आपल्याकडे दिलं आणि स्वतः झोका खेळायला गेला. म्हणलं भाई वा, खेळले. मग हिचं खेळून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथून निघालो, बिकॉज आपल्याला सुद्धा ट्रेन होती आणि तिला सुद्धा घरी जायचं होतं. सो आता नेक्स्ट टाइम कधी भेटणार हे तर आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे मन भरून गप्पा मारल्या आणि तिथून मी घरी घ्यायला निघाले.